सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मला ह्या सगळ्या पुरवणी मागण्यात महाराष्ट्रातल्या जीवन प्राधिकरणचे थकलेले पैशाचे कुठे पैसे दिसत नाहीत। मला या पुरवणी मागण्यात महाराष्ट्रातल्या 5 लाख कॉन्ट्रॅक्टरांचे 89,000 कोटी रुपये थकलेले आहेत, त्यातले अजून पैसे काही कुठे दिसत नाहीत। बांधकाम मंत्र्यांनी सांगावं, त्यांनी ज्यावेळी चार्ज घेतला त्यावेळीच त्यांना लक्षात आलं की काम किती अवघड आहे। आणि बांधकाम मंत्र्यांनी त्यांच्या भाषणात सांगावं की आत्तापर्यंत पेंडिंग या तारखेला शिल्लक किती पेड करायची बिलं शिल्लक राहिलेली आहेत। म्हणजे किती 79,000 कोटी आम्ही आकडा सांगतोय, तो 70,000 कोटीवर आला का 50,000 कोटीवर आला। आणि मग शिल्लक राहिलेले जे लोक राहिलेले आहेत कॉन्ट्रॅक्टर, त्यांचे आपण पैसे कधी देणार हेही आम्हाला कळावं। आणि दुसरं राज्यासमोर मोठं कुठे साहेब आव्हान आहे, आणि ते म्हणजे आपल्याला जीवन प्राधिकरणला मोदी साहेबांच्या केंद्र सरकारने आपला हात सोडून दिलेला आहे। त्यांनी सांगितले 2024 नंतर आता आम्ही केंद्र सरकारकडून सेंट्रल गव्हर्नमेंटकडून काही पैसे देणार नाही, म्हणून आपल्याकडच्या 27,000 पाणी पुरवठ्याच्या योजना जीवन प्राधिकरणच्या या गुलाबराव पाटलांचे शिल्लक आहेत तेवढे केस जातील आता। कारण 27,000 कोटी रुपये जे शिल्लक आहेत, 27,000 योजना करायच्यात आता पूर्ण 27-28,000 योजना, त्यासाठी 20-30,000 कोटी रुपये लागणार आहेत। त्यातले 50% केंद्र देणार होतं, तेही आता देणार नाही। म्हणजे राज्य सरकार या